जय, तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. अरे आता आऊ आल्यात ना, त्या बोलतील सरांशी. हा हो जय, आई साहेब जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत प्लीज कुठेही जाऊ नकोस. अदिती, काय म्हणाले सर? अगं बोल ना. काय झालं अदिती? सरांनी जयला थांबायला सांगितलंय ना, मग सांग ना तसं. जय नाही जयराम, तुमच्या बरोबर मी सुद्धा देवटूर सोडते. म्हणजे म्हणजे मी आत्ताच माझा राजीनामा देऊन आले. आदिती, अगं काय केलंस तू हे? तुला सरांशी आतमध्ये बोलायला सांगितलं होतं ना, मग हे काय करून आलीस? राजीनामा कशासाठी द्यायचा? कारण जयराम जो बिझनेस करणार होते त्याबद्दल त्यांनी मला सांगितलं होतं, आणि आऊंना सुद्धा. काय? आई साहेबांना माहिती होतं? हो, पण जर जयरामला आपली बाजू मांडण्याची संधीच मिळणार नसेल आणि जर ही नोकरी सोडावी लागणार असेल तर त्या गोष्टीसाठी मीही तेवढीच जबाबदार आहे. मला इथे काम करण्याचा काही अधिकार नाही. कमाल आहेस यार आदिती, तू कमाल आहेस. मोठेपणा मिरवण्याची एक संधी सोडत नाहीस तू. काय आता काय? एका मुलीनी आपल्या कलिगसाठी स्वतःच्या नोकरीवर पाणी सोडलं असं म्हणायला हवंय ना लोकांनी तुला? म्हणणार, सगळे म्हणणार. बघ बघ, लोकांच्या नजरेतला आदर बघ तुझ्याबद्दलचा. होणार तुला पाहिजे ते. आता या सिच्युएशन मध्ये तुला महत्व हवंय, कौतुक हवंय. जय, आपण इतके दिवस दाभोळकरांच्या प्रोजेक्टवर एकत्र काम करतोय, सतत भेटतोय, आणि तुला एकदाही मला नाही सांगावं असं वाटलं या तुझ्या बिझनेस बद्दल? हिला सांगितलंस तू? काय उपयोग झाला हिला सांगून? काय मदत केली हिने तुझी? एक मिनिट रजनी, कोणी कोणाला काय सांगितलं आणि काय सांगितलं नाही हे महत्वाचं नाहीये. काका, आता आऊ आल्यात, आपण सगळे म्हणून त्यांच्याशी बोलू, काहीतरी मार्ग निघेल. काहीही मार्ग निघणार नाही. काही मार्ग निघणार नसेल तर अरविंद, जय, आदिती, तुम्ही दोघांनी कुठेही जायचं नाहीये. मी आलेच.